practice set आपण today we are going to learn practice set 21. Before we are going to practice set 21, page number 31, there is given one table. Observe the table given below and draw your conclusions. काय म्हटलेत बघा, टेबल जो आहे तो टेबल तुम्ही ऑब्झर्व करा. ऑब्झर्व करा म्हणजे काय करायचं आहे, निरीक्षण करा. आणि ते निरीक्षण करून तुम्ही तुमचे निष्कर्ष त्यात मांडा. म्हणजे त्यात तुम्ही तिथं रिकाम्या जागा आहेत त्या थोडक्यात भरायच्या आहेत. त्यांनी काय म्हणतात बघा, पहिलं ट्रायंगल आहे. पहिलं काय आहे, ट्रायंगल. आणि त्या ट्रायंगलच्या समोर त्यांनी दिलंय नंबर ऑफ ट्रायंगल्स 1, म्हणून 180 into 1 is equal to how much. 180 म्हणजे काय आहे, हे असं का दिलंय, 180 अंश. एक त्रिकोण 180 अंश गुणिले 1 बेडकाळे. काय कारण असेल इथे 180 का दिलं असेल, व्हॉट इज द मेन रिझन व्हाय दे आर गिवन द 180 डिग्री हिअर इंटू 1. त्रिकोणाचं माप हे नेहमी 180 अंश असतं. हे ह्याच्या भाषेतलं उत्तर आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. द सम ऑफ द मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. The sum of the measure of all angles of a triangle means suppose here A, B and C, these three angles are here. The measure of this angle is A. The measure of angle, the second angle is B and C is equal to 180 degree. म्हणजे काय, तर त्रिकोणाच्या, जरा आवाज वाढवा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ती किती असते, 180 अंश असते. असं आपण सिद्ध करू पण शकतो. म्हणजे तुम्हाला फक्त आता विचारात काय घ्यायचं आहे की त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. हे आपल्याला माहित पाहिजे. आता बघा 2 नंबरला त्यांनी काय दिले, त्यांनी 2 नंबरला काय दिले, they are given here quadrilateral. quadrilateral म्हणजे चौकोन. दुसऱ्यात बघा, या चौकोनामध्ये त्यांनी किती त्रिकोण तयार केले आहेत, हाऊ मच ट्रायंगल्स दे आर फॉर्मड. दे आर फॉर्म हियर 2 triangles. if the measure of angles of a triangle is 180 degree, then here one triangle, the measure of this all angles of a triangle is 180, and this one another triangle, so 180 plus 180, that means here the triangles are 2. इथे किती आहेत, त्रिकोण 2 आहेत. मग आपण काय करणार, 180 अंश गुणिले त्रिकोण किती 2, म्हणजे इथे येणार किती 360 अंश. म्हणजे त्रिकोणाच्या 3 सर्व कोणांच्या मापांची बेरीज 180. चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती येणार, 360. आता पुढे बघा, पेंटागॉन. पेंटागॉन आहे का, दिसतंय पेंटागॉन, इथं पेंटागॉन दिसतंय. यात किती ट्रायंगल्स आहेत, किती ट्रायंगल्स आहेत, 3 आहेत. म्हणजे आता आपण 180 इंटू किती 3, 18 त्रिक 54, 540 अंश किती येणार इथं. म्हणजे हा जो पंचकोन आहे, चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती आली, चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती येणार, 360. किती येणार, कारण का त्या चौकोनात त्रिकोण किती तयार व्हायलेत, म्हणून 180 ला आपण कितीने गुणलो, म्हणून आता त्याच्या चौकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती, 360. पंचकोनाच्या सर्व कोणांच्या मापांची बेरीज किती, 540. आता षटकोन
हेक्सागॉन. षटकोनामध्ये त्रिकोण किती तयार झाले आहेत सोहम? किती? म्हणजे आता 180 डिग्री इंटू किती लिहिणार रे? 4. 18 चौक किती? 18 चौक 32 नाही 72. म्हणजे किती येणार तिथं? 720. अशा पद्धतीनं तुम्हाला हे सोडवायचा आहे चार्ट. लक्षात आलं? मग हा जो चार्ट आहे तो चार्ट तुम्ही काय करायचा? इथं सोडवायचा नाही, इथंच हा सोडवायचा नाही. हा वहीत सुद्धा तुम्ही काय करायचा आहे? सोडवायचा आहे. हा वहीत सुद्धा सोडवा, इथं पण सोडवा, पेन्सिलनी पेनाने सोडवू नका याच्यावर, आणि वहीत सुद्धा सोडवा. आता पुढे बघा, आपण प्रॅक्टिस सेट 21. Before we are going to learn the practice set 21, you should know the property of a triangle. There are the many properties of a triangle. The first property of a triangle is the sum of the measure of all angles of a triangle is 180 degree. And the second property, which is you should know the exterior angle property. The exterior angle property काय आहे बघा. आपल्याला त्रिकोणाचे अनेक प्रॉपर्टीज आहेत, अनेक गुणधर्म आहेत त्रिकोणाचे. त्यातले आपण आता जे विचारात घेणार आहे ते दुसरा. पहिली प्रॉपर्टी पण काय विचारात घेतली? त्रिकोणाची पहिली प्रॉपर्टी पण काय विचारात घेतली? काय माहिती आहे तुम्हाला? त्रिकोणाचे गुणधर्मांमधली एक गुणधर्म. कोणता गुणधर्माचा आपण अभ्यास केलो मगाशी? त्रिकोणाच्या 180 अंश असते. ही पहिला गुणधर्म आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज 180 अंश असते, हा पहिला गुणधर्म. आता दुसरा गुणधर्म एक्सटेरियर अँगल आहे नंबर. एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी. आता हा ट्रायंगल एबीसी आहे आणि त्याची एक बाजू बीसी आपण वाढवल्यानंतर आपल्याला इथं मिळाला हा जो अँगल आहे त्याला म्हणतात एक्सटेरियर अँगल. त्याला काय म्हणतात? एक्सटेरियर. हा एक्सटेरियर अँगल आहे. लक्षात येते? आता काय आहे बघा प्रॉपर्टी. ह्या ट्रायंगलचे 3 अँगल आहेत. पहिला अँगल कोणता? त्रिकोणाचे 3 कोण. त्यातला पहिला कोण? हा अँगल बीएसी. हा मी त्याला म्हटलं एक्स. चला हा हा एक बरोबर. दुसरा अँगल कोणता? अँगल एबीसी. अँगल एबीसी त्याला मी म्हटलं वाय. शाबाश. हा सीएबी म्हणजेच बीएससी. हो, प्रयत्न चांगला आहे. हा अँगल बीसीडी सरळ रेष मारलास की. त्रिकोणाचा तिसरा कोण काढा. हा एक झाला, हा दुसरा झाला, तिसरा कोण? हा बेडक्याळ्या ती खुर्ची इथं ठेव, इथं ठेव. दिसत नसलं तर इकडे या इकडे. हा अँगल बीसीए. अँगल बीसीए. हा अँगल बीसीए हा एक आहे. हे त्रिकोणाचे 3 कोण आहेत. हे त्रिकोणाच्या आत असतात का त्रिकोणाच्या बाहेर आहेत? हे त्रिकोणाच्या आत आहेत ते त्रिकोणाच्या बाहेर आहेत ते? त्रिकोणाचे 3 कोण आहेत आतले. त्रिकोणाच्या आत आहेत ना हे कोण. हा आपण त्रिकोण काढला. हा पहिला, हा दुसरा आणि हा तिसरा. हे तिन्ही कोण त्रिकोणाच्या आत आहेत म्हणून त्याला इंटिरियर अँगल म्हणतात. काय म्हणतात? इंटिरियर अँगल.
हा त्रिकोणाच्या बाहेरचा कोण आहे. त्रिकोणाची एक बाजू असं वाढवल्यामुळं तयार झालेला हा त्रिकोणाचा बाह्य कोण आहे, त्याला एक्सटेरियर अँगल म्हणतात. एक्सटेरियर अँगल. आता त्याचा गुणधर्म काय बघा. हा गुणधर्म तुम्हाला आता तुम्ही 7वीला आहे, 9वीला 100% येणार, 10वीला 100% वापरायला लागणार. 9वीला एक टॉपिकच आहे हो, एक टॉपिकच आहे 9वीला, कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. त्या टॉपिक मध्ये तुम्हाला हा गुणधर्म वापरायला लागणार आहे. तिसरा टॉपिक आहे त्याचा. तुम्हाला परत 10वी मध्ये पण हे वापरायला लागणार. त्यामुळे हे जे गुणधर्म आहेत मी जे सांगतो की तुम्हाला याला वापरायचा पुन्हा पुन्हा करायला लागणार आहे, त्याकडे लक्ष द्यायचं. कळते. आता ही प्रॉपर्टी काय बघा, एक्सटेरियर अँगल प्रॉपर्टी. हा जो एक्सटेरियर अँगल आहे याचं माप हे त्याच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं. म्हणजे काय बघा, काय टेन्शन घेऊ नका, मी समजावून देतो का. दूरस्थ म्हणजे कुठं, जवळचा काय लांबचा. लांबचा. मग त्रिकोणाच्या दूरस्थ अंतरकोन असं म्हणतात ते. हा एक्सटेरियर अँगल आहे. त्याला लागूनचा म्हणजे लांबचा का, त्याला लागूनचा म्हणजे लांबचा काय. माझा भाऊ लई लांब राहतोय. कुठं रे, माझ्या घराला लागून असं म्हणतो आपण कधी. चालेल. लागून आहे म्हटलं लांब आहे का. लागून म्हणजे लांब आहे, लागून म्हणजे लांब नाही. मग हे ज्या अँगलला लागूनचा हा जो अँगल आहे त्याला रिमोट इंटिरियर म्हणता येत नाही. रिमोट म्हणजे दूरचा, दूरस्थ अंतरकोन. प्रॉपर्टी इंग्लिश मध्ये काय बघा, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू द सम ऑफ द मेजर ऑफ द रिमोट इंटिरियर अँगल्स. सम ऑफ द मेजर ऑफ रिमोट इंटिरियर अँगल्स. सम म्हणजे काय, बेरीज. कुणाची बेरीज, तर रिमोट इंटिरियर अँगल्स. रिमोट म्हणजे दूरच्या आंतरकोनांच्या मापांची बेरीज. आता म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, बोल की, हा जो अँगल आहे या अँगलला लागूनचा हा कोन सोडायचा. काय करायचा, सोडायचा. कारण हा दूर आहे का, दूर कोण कोण आहे, हा एक्स आणि वाय आहे. म्हणजे हा अँगल, मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू, याचं माप किती आहे बघा. तर हा जो दूरस्थ अंतरकोन आहे एक्स आणि वाय यांच्या बेरजे इतका असतो. यांच्या बेरजे इतका असतो. लक्षात आलं, समजतंय, लक्षात आलं. जर समजा तिथं मी असं केलं, हे 60, हे 40, हे 80, तर या अँगल ACDचं माप किती असणार. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ACD. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल ACD किती येणार. हा एका 180 अंश, 180 अंश. ACD म्हणजे हा आहे 80 अंश. का बरं 80 अंश, हा 80 अंश म्हणाल, बरोबर आहे. अँगल ACD म्हणजे कुठला म्हणाले, त्रिकोणाच्या आत आहे का बाहेर आहे. त्रिकोणाच्या आत आहे का बाहेर आहे ACD. हा, अरे ACD आत आहे का. हा कोणता अँगल म्हणायचा, कोणता अँगल म्हणायचा त्रिकोणाचा. तुमचा फोकस इकडे राहू दे, बाकीकडे नको. हा, अँगल ACD हा त्रिकोणाचा कुठला कोण आहे, त्रिकोणाच्या आत आहे का बाहेर आहे.
कुठला बाहेर आहे ना, हा ACD हा बाहेर आहे, त्याचं माप काढायचं आपल्याला. मग हा 80 म्हणतोय, हे 80 कसं काढला मला माहित नाही. तू 180 म्हटलास, ते कसं काढलं मला का कळलं नाही. एका कोणाचं माप, कुठल्या अँगलचं माप 180 अंश असतं. विच अँगल द मेजर इज 180 डिग्री. Complementary angle. सिंगल अँगल पाहिजे मला. कुठला सिंगल अँगल, त्याला म्हणतात स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगलचं माप किती असतं, 180. स्ट्रेट अँगल म्हणजे थोडक्यात काय असते, ती काय असते स्ट्रेट अँगल, सरळ रेषा. मग ACD ही सरळ रेषा आहे का. मग तुम्ही 180 कसं म्हटला, 180 कसं म्हटला. या ACDचं माप किती असतं म्हणून मगाशी मी सांगितलं. मेजर ऑफ अँगल ACD इज इक्वल टू, इथे मी काय लिहिलं, काय लिहिलं इथं, काय लिहिलं रे का, काय आठवतंय काय मी इथं कोणत्या दोन अक्षरांची बेरीज होती इथं, x प्लस वाय. मग मी x च्या ऐवजी इथे किती घेतलंय 7. आणि y च्या ऐवजी किती घेतलंय. म्हणजे इथं काय करायला पाहिजे मी आता, 7 शाबाश, 60 अधिक 40. तू 80 कसं म्हटलास मला कळलं नाही. कशावरनं काढलास 80. हा, हे 80 कसं काढलास, हे 80 आहे म्हणून हे 80 घेतलास काय. मग हा छोटा कोण दिसालाय, हा मोठा कोण दिसालाय, दोघांचं माप समान असेल. बर, किती आहे आता बेरीज याची. म्हणजे या हा जो एक्सटेरियर अँगल आहे, हा जो एक्सटेरियर अँगल आहे काय म्हणते बघा, मी 2 वेळा सांगतो, पुन्हा लक्ष द्या. द मेजर ऑफ, मी विचारलो आणि कळलं नाही, सांगितलं नाही, आता 2 वेळा सांगालोय तर डायरेक्ट कानपडात मारणार, समजलं. कारण हे मी काय सांगितलं, 9वीला उपयोगाचं आहे, 10वीला उपयोगाचं आहे, एवढं सांगून जर लक्ष दिलं तर कानपडात मारेल. द मेजर ऑफ अँगल, सॉरी, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू, द मेजर ऑफ एक्सटेरियर अँगल इज इक्वल टू द सम ऑफ द रिमोट इंटिरियर अँगल्स, द सम ऑफ द रिमोट इंटिरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे काय, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्रिकोणाच्या दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. दूरस्थ आंतरकोनांच्या मापांच्या बेरजे इतकं त्या कोणापासून दूर असणारे जे कोण आहेत त्रिकोणातले, त्या त्रिकोणातले जे दूर असणारे कोण आहेत त्या 2 कोणांच्या मापांच्या बेरजे इतकं असतं. हा त्रिकोणाचा बाह्य कोन, त्याला लागूनचा त्रिकोणाच्या आतला हा एक कोण आहे, हा दुसरा कोण आणि हा तिसरा कोण आहे. दूर कोण आहे, हा दूर आहे का लागून आहे, सोडायचे याला, आम्हाला याच्याशी काय घेणं देणं नाही. उरलेले जे 2 आहेत त्यांच्या बेरजे इतका हा ACD असतो. समजते, लक्षात येते. म्हणून इथे काय आला, ACD किती आला, 100 आला. हा 60 आणि हा 40. समजा मी आता नवीन अनेक आकृती काढतो, इकडे लक्ष द्या बघा. हा ट्रायंगल आहे, P Q R आणि S. हे 70, हे 60, हे 50. मला सांगा या कोण अँगल, मेजर ऑफ अँगल SQR किती येणार. कुठल्या दोघांची बेरीज येणार का दोघांची वजाबाकी येणार का दोघांचा भागाकार येणार. पहिली बेरीज येणार का वजाबाकी येणार का भागाकार येणार. बेरीज येणार. कोणत्या दोघांची बेरीज येणार. 60 आणि कळले आता तुम्हाला, आता कळलं तुम्हाला. म्हणजे 60 अधिक 70 किती येणार, हे 130 अंश. मेजर ऑफ अँगल SQR is equal to 130 degree because this is the exterior angle. If you expand or extend the one side of a triangle, then there is a create the one exterior angle of a triangle.
the measure of that exterior angle is equal to the sum of the remote interior angles. मग जेव्हा तुम्ही एखादी बाजू तुम्ही नुसतं पुढे वाढवता तेव्हा त्या त्रिकोणाला बाह्यकोन तयार होतो आणि तो जो बाह्यकोन असतो त्याचं माप हे त्याच्या लागूनचा जो कोण आहे तो सोडायचा आणि उरलेले जे त्रिकोणचे त्रिकोणातले दोन कोण आहेत त्यांच्या बेरजे इतका असेल. आता बघा तुमच्या डोळ्यासमोर प्रॅक्टिस सेट 21 जे आहे ते आपण सोडवायला घेऊया. तर प्रॅक्टिस सेट 21 मध्ये आहे the angle ACD is exterior angle of a triangle ABC. ट्रायंगल ABC चा ACD हा एक्सटेरियर अँगल आहे आणि तो त्यांनी दिलाय 140 अंश. किती दिलाय? 140 अंश. आणि परत त्यांनी काय दिलेली माहिती आहे बघा. तर अँगल ए आणि अँगल बी आर द इक्वल. हे अँगल ए आणि अँगल बी काय आहेत? इक्वल आहे. म्हणजे दोघांची माप कशी आहेत? सारखी आहेत. समजा मग मी इथे याला काय म्हणलं एक्स, तर हा बी काय येणार? काय येणार आहे का? एक्स आला. आता पुढे तिने काय म्हटलं बघा, द फाइंड द मेजर ऑफ द अँगल ए अँड बी. तर या ए आणि बी चं माप काढा. किती सोपं आहे बघा. पहिल्यांदा तुम्ही तयार करा इक्वेशन, समीकरण तयार करायचं आहे. आता हा जो अँगल एसीडी आहे, मेजर ऑफ अँगल एसीडी इज इक्वल टू, आता इथं काय होणार? कुणाची बेरीज काय, वजाबाकी काय, गुणाकार भागाकार? सो कुणाकुणाची? अँगल ए आणि अँगल, मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल ए ची आणि कुणाची बेरीज? हो, एक्स आणि एक्स येणारच की. ए म्हणजे एक्स आहे, एक्स अधिक एक्स. मग हा एक्स म्हणजे कुणाचा? अँगल, मेजर ऑफ अँगल बी. हे बोल, कळलं? बेडकाय हे कळते का तुला? ते 140 ला लागून काय आहे का? त्याचा काय संबंध आहे का आपल्याशी? आपला संबंध फक्त या दोघांशी. मग एसीडी किती आहे? 140. इथं किती येणार? 140. 140. आता एक्स आधी एक्स किती आलं आणि हे किती आलं? समजतंय? लक्षात आलं? 140 त्यांनी दिले म्हणून एक आंबा अधिक एक आंबा काय येणार? 2 पेरू येणार का? चिक्कू रे 2 आंबा. मग तसं एक्स अधिक एक्स काय येणार? 2 एक्स. हा जो 2 आहे तो 2 एक्स ला गुणिले आहे. हा गुणिले 2 जो आहे तो इकडे येऊन काय होतं? भागिले होणार. म्हणजे 140 भागिले 2 इज इक्वल टू एक्स. म्हणजे किती आला? 70 इज इक्वल टू एक्स. म्हणजे आता आपण असं म्हणू शकतोय एक्स इज इक्वल टू 70 डिग्री. म्हणून आपण आता म्हणणार मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी इज इक्वल टू 70 डिग्री. इथं पण कळलंय? समजलंय? हे लिहून घ्या. किती? 40 येणार. 140 आणि ते 40, 140. खाली गेले की
तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये अशी आकृती काढलेली आहे आणि त्यांनी विचारलेलं आहे काय, फाइंड द मेजर ऑफ रिमेनिंग 3 एंगल्स. 3 कोनांची मापे काढा. Whenever 2 lines are intersecting to each other in a single point, that time 4 angles are formed and 2 pairs of opposite angles are also formed. म्हणजे जेव्हा 2 रेषा एकमेकींना एका बिंदूत छेदतात तेव्हा 4 कोन तयार होतात आणि विरुद्ध कोनाच्या 2 जोड्या तयार होतात. देर आर फॉर्म 2 पेअर्स ऑफ अपोजिट अँगल्स. हा जर अँगल एक्स आहे तर त्याच्या अपोजिट म्हणजे विरुद्ध कोन हा सुद्धा किती असतो, एक्स असतो. बिकॉज अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. नेहमी अपोजिट अँगल्स एकरूप असतात, विरुद्ध कोन एकरूप असतात. म्हणजे विरुद्ध कोनांची मापे सारखी असतात. इथं समजा 4 वायर अँगल FOE. अँगल FOE चा अपोजिट अँगल कोणता? अँगल FOE चा अपोजिट अँगल कोणता? विच इज द अपोजिट अँगल ऑफ अँगल FOE? COD. बरोबर आहे. अपोजिट अँगलचे माप कसं असतं रे बाळांनो? हा, COP. शाबाश, व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. का? अतिशय सुंदर उत्तर दिलाय, बरोबर उत्तर दिलाय. बेडक्याने आता बेडक्याचा जागा झालेला आहे, चिडलेला आहे बेडक्याने आणि बरोबर उत्तर दिलेलं आहे. बघा ह्यानं काय केलं बघा. सोन्या काय सांगते, COD म्हणे. 4Y आणि 6Y. मी मगाशी म्हटलं की अपोजिट अँगल कसे असतात, अपोजिट अँगल कसे असतात, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रंट. सेम मेजर ऑफ अपोजिट अँगल्स इज इक्वल. आणि हा म्हणतो ह्या 4Y आणि 6Y सारखा म्हणतो. ह्यानं बरोबर सांगितलं, याच्या अपोजिट बरोबर हा COD, COB किंवा BOC. मग याचं माप काय येणार, याचं माप काय येणार, 4Y. शोधलं म्हणून गोल केले मी. Why I make the circle? Because we are find the measure of this angle. आपण ते शोधलंय. आता सेकंड, what is the measure of angle AOF? What is the measure of angle AOF? हाँ सोम. अरे बाळ, व्हॉट इज द मेजर? मेजर म्हणजे माप. तर AOF चं माप काय? 6Y. व्हेरी गुड. मी का गोल केलं, शोधून काढले म्हणून. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल EOD? EOD. हा 8Y. 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 व्हेरी गुड. शाबाश. समजलं, लक्षात आलं. त्यांनी काय म्हटलंय की त्या 3 कोनांची मापे शोधा. मग मापे आपण काय केली, शोधली. आता ते क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3 हे लक्षात आलंय, समजलंय सगळ्यांच्या.
एक साधा प्रश्न विचारतो आता बघा, जो सांगल तो लय भारी म्हणणार नाही. 6y अधिक 8y अधिक 4y बरोबर किती? 6y अधिक 8y अधिक 4y बरोबर किती? हे 6y काय आहे? व्हॉट इज द 6y? 6y इज द मेजर ऑफ अँगल. 6y काय आहे? मेजर ऑफ अँगल म्हणजे काय? काय मेजर ऑफ अँगल म्हणजे काय? माप. कुणाचं माप? माझं काय तुझं? कोणाचे माप? 6y is a measure of angle. 8y is also measure of angle AOB and measure of angle BOC is equal to 4y. Then 6y plus 8y plus 4y is equal to how much? हे मेजर ऑफ अँगल म्हणजे कोणाचे माप आहे? 6y अधिक 8y अधिक 4y बरोबर किती? कोण सांगणार? बर, तुम्हाला जरा असं क्ल्यू देऊ. क्ल्यू बर नको बाय, आता दिला करा की बघूया काय. आता तरी क्ल्यू देऊन तरी सोडताय का बघूया. किती? बर, अनेक क्ल्यू देतो. नको काय येईनाच की, मग क्ल्यूवर क्ल्यू द्यायला किती येणार? 12y कसं येईल रे? 6 आणि 8 किती? 8 आणि 7 14, 14 आणि 4 18y. शाबास, 180 डिग्री येणार. का? बिकॉज these angles are linear pairs. रेषीय जोडीतील कोण आहेत आणि रेषीय जोडीतील कोण कसे असतात? सप्लिमेंटरी असतात. लिनियर पेअर्स आर ऑलवेज सप्लिमेंटरी. त्यांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. कळलंय का? एका कळलं काय? एका रानाला लावायचं. हा, असा विचारच करायचा. विचार केल्याशिवाय काय नाही. आता दुसरं, आता शेवटचं हे आहे बघा, आयसोस्केल ट्रायंगल एबीसी. बघा, आयसोस्केल ट्रायंगल हे काय? आयसोस्केल ट्रायंगल आहे. आयसोस्केल म्हणजे समद्विभुज त्रिकोण. समद्विभुज त्रिकोणाला आयसोस्केल ट्रायंगल म्हणतात. अँगल ए अँड अँगल बी आर इक्वल. अँगल ACD इज एक्सटेरियर अँगल. एक मिनिट, मी काय करतो आता, जरासा बदल करतो. सॉरी, हा ACD हा B. अँगल ए आणि अँगल बी कसे आहेत? इक्वल आहेत. ACD इज द एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल ABC. द मेजर ऑफ ACD, ACB and ACD are 3x minus 17 and 8x plus 10 respectively. Respectively म्हणजे क्रमशः ACB याचं माप त्यांनी दिलंय पहिल्यांदा, आणि त्यानंतर माप दिलंय ACDचं म्हणजे एक्सटेरियर अँगलचं. हे 3x minus 17 हे ACB. त्याच्यानंतर ACD याचं माप आहे 8x plus 10 respectively. Find the measure
ऑफ अँगल एसीबी. एसीबीचं माप काढा. काय काय सांगितलं त्यांनी? पहिलं अँगल एसीबीचं माप, दुसरं अँगल एसीडीचं माप, तिसरं अँगल ए आणि अँगल बी. या कोणाची माप आपल्याला काढायची आहे. किती सोपं आहे बघा. आपल्याला आणि परत काय सांगितलंय की हा ए आणि बी कॉन्ग्रंट आहे. हा एक्स म्हणजे हा एक्स आहे. समजायला काय? त्यांनी दिलेली माहिती लक्षात आली. आयसोस्केल ट्रायंगल आहे, समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या बाजू, दोन बाजू एकरूप असतात, कॉन्ग्रंट असतात, त्या त्रिकोणाला आयसोस्केल ट्रायंगल असे म्हणतात. लक्षात येते? आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू कशा असतात, एकरूप असतात. आता आपल्याला जरा स्वतःची बुद्धी वापरायची आहे, मग असे संकल्पना वापरायची आहे. ते मगाशी केलं तसं. या दोघांची बेरीज किती? या दोघांची बेरीज अँगल एसीबी प्लस अँगल एसीडी किती येणार? एसीबी एसीडी किती येणार? एसीबी म्हणजे हा, एसीडी म्हणजे हा. दोघांची बेरीज किती येणार? किती अंश येणार? अरे काय आहे? 180. किती येणार? काय येणार? 180 सोम सप्लिमेंटरी का की काय आहे? स्ट्रेट लाईन आहे. या स्ट्रेट लाईन वरचे अँगल आहेत. द अँगल फॉर्मड बाय द स्ट्रेट लाईन दॅट इज अ लिनियर पेअर्स. जे सरळ रेषेने तयार केलेले जे कोण असतात त्या कोणाला आपण काय म्हणतो? लिनियर पेअर्स. आणि लिनियर पेअर्स आर ऑलवेज सप्लिमेंटरी. मग आता इथं ह्याच्या खाली किती येणार? किती येणार त्या खाली? किती येणार? हा एसीबीच्या खाली. एसीबीच्या खाली किती येणार? 3x वजा बरोबर. व्हेरी गुड. काय येणार आहे? 3x वजा 17. हे आधी काय असतं? काय येणार? 8x प्लस इज इक्वल टू. कळते? समजते? लक्षात आलं? आता मी काय करणार आहे बघा, फक्त जागा बदलणार. आता समजा मी बेडक्याला उठवून मी तिकडं झोपाळ्यात बसवलो आणि एकाला झोपाळ्यात उठवून या खुर्चीवर बसवलो. एकामध्ये आणि बेडक्यामध्ये फरक होणार आहे का? नाही. म्हणजे एकाची तब्येत जी आहे ती बेडक्याला जाणार आणि बेडक्याची तब्येत एकाला येणार आहे काय? नाही. तसं मी यांची जागा बदलली फक्त तिथल्या तिथंच, तर त्यांच्यातल्या चिन्हांमध्ये बदल होणार नाही. आता मी काय करणार बघा, हे इथं जे 3x आहे त्याच्या शेजारी 8x चं चिन्ह काय आहे? व्हॉट इज द साइन ऑफ 8x? प्लस. I bring plus 8x to nearest to 3x. Now the minus 17 plus 10 is equal to 180. हे कळलं तुम्हाला? काय केलं मी? फक्त जागा बदलली. आता हे 3x अधिक 8x किती येणार? 3x अधिक 8x किती येणार?
11x. इथं दोघांचे चिन्ह भिन्न आहेत. काय येणार उत्तर? -17 + 10. सो -7. चिन्ह भिन्न असल्यावर एका काय होत आहे? बेरीज का वजाबाकी? बेरीज का वजाबाकी? चिन्ह भिन्न असल्यावर वजाबाकी. 17तून 10 गेले किती उरले? 7. मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं? इज इक्वल टू 180. आता आपल्याला एक्स काढायचा आहे. कुणाला पाठवणार पहिल्यांदा? 11ला. शाबाश, व्हेरी गुड. असं सोडवायचा परत प्रयत्न करू नका, अजिबात करू नका. हे व्हेरिएबल टर्म आहे, हे आत्ताच समजून घ्या. तुम्हाला काय करायचं आहे? सोडवायचा आहे. हा इक्वेशन सोडवायचा आहे. यू आर गोइंग टू सॉल्व दिस इक्वेशन. दॅट मीन्स यू आर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स, फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. यू आर गोइंग टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल. दॅट व्हेरिएबल इज एक्स. जेव्हा तुम्ही इक्वेशन समीकरण सोडवता म्हणजे त्या व्हेरिएबलची किंमत काढत असता, तेव्हा त्या व्हेरिएबलला जो जोडलेली संख्या आहे, the number which is along with the variable, that number is called the coefficient. काय म्हणतात त्याला? कोइफिशियंट. कोइफिशियंट म्हणजे त्याला म्हणायचं सहगुणक. त्या सहगुणकला लगेच घालवायचं नाही, कधीच घालवायचं नाही. लक्षात येते का? तर त्यांच्या ते जो टर्म आहे, ती जी पद आहे त्याच्या बरोबर ती जी संख्या असेल म्हणजे त्यामध्ये मिळवलेली असेल किंवा वजा केलेली असेल, म्हणजे ज्या टर्म मध्ये व्हेरिएबल टर्म जे आहे त्या व्हेरिएबल टर्मच्या सोबत एकदा ती कोणती तरी संख्या मिळवलेली असते किंवा कोणती तरी संख्या वजा केलेली असते. परमनंट लक्षात ठेवा, हे तुम्हाला कायमचं लागणार आहे. हे कायमचं लागणार आहे. आणि हे जे आता सांगायला हे लक्षात ठेवलं नाही तर डेफिनेटली तुम्ही चुका करतच राहणार. पुन्हा पुन्हा या गोष्टी सांगायला लावू नका, ते एकदाच डोक्यात घ्या. तर हे जे व्हेरिएबल टर्म आहे ते व्हेरिएबल टर्मच्या सोबत त्यामध्ये काही मिळवलेली असेल संख्या किंवा वजा केलेली असेल संख्या, त्याला पहिल्यांदा घालवायचं. आता इथं हिअर द 11x - 7, इथं काय केलेलं आहे? या टर्म मधून 7 काय केलेलं आहे? मायनस केलेला आहे. म्हणजे आता कुणाला पाठवणार? या कोइफिशियंटला पाठवणार का? कुणाला पाठवायचं? मग -7 तिकडे जाऊन काय होईल? इथं कोण राहिला? 11x as it is equal to as it is 180 as it is. Now -7 is going to the right hand side, so -7 will be converted into +7. लक्षात आलं? आता 11x बरोबर 11x is equal to how much? 187. आता इथं तुम्ही पाठवू शकता 11ला, कारण तुम्ही काय काढायला आता? x ची व्हॅल्यू. हा x इज इक्वल टू 187. हा जो 11 आहे तो इकडे येऊन काय होणार? भागिले का? तर हा 11ला का 11 x ला काय केलाय? गुणलाय. तो इथं येऊन काय झाला? भागला. x इज इक्वल टू किती येणार सांगा? x किती आला? 17. x किती आला? 17. मग x म्हणजे आपण कोण मानलंय आता? सॉरी, हे x आहे आपलं. आता आपल्याला x ची किंमत मिळाली, त्याच्यावरून आपण याची किंमत काढू शकतो. इथपर्यंत काय अडचण आहे का? इथपर्यंत काय अडचण आहे? लिहून घ्या पहिला. लक्षात आलंय का? तुला समजलं? तुला समजलं? आपल्याला x मिळाला. x वरून अँगल
ए सी बी. पेन कुठे ठेवला मग? पेन ते पेन पहिल्यांदा आपण बाजूला टाकावे. बाद आहे ते पेन. ते पेन पहिला बाजूला टाकावं. तर एक्स आपल्याला 17 मिळालाय बघा. अँगल ए सी डी इज इक्वल टू 8x plus 10. ही एसीडी आहे त्यांनी दिलंय. आता एक्स ची किंमत किती? 17. यात त्याला 17 घालून काढायची किंमत. 8x म्हणजे काय बरं? 8 आणि x यांचा काय आहे? बेरीज आहे. 8 गुणिले x आणि x म्हणजे किती? 17. Instead of this 7x, you should write 17. 8x means 8 into x. 8 into x, that means 8 into value of x. That means 8 into 17 because the value of x is 17. Instead of that x, you should write 17. Now 8 into 17 plus 10. आता यांचा गुणाकार किती? 17 8 किती? 136 ना. 7 आणि 56, 6 4 आणि 5 8 आणि 5 13 अधिक 10 म्हणजे किती आलं? 146 डिग्री. कोणाला? मेजर ऑफ अँगल ए सी डी. आता गंमत काय बघा. हा एसीडी एक्सटेरियर अँगल आहे. हा कुणाच्या बेरजे एवढा असणार आहे? कुणाच्या बेरजे एवढा असणार आहे? ए आणि बी च्या. आणि ए आणि बी कसे आहेत? कॉंग्रंट म्हणजे सारखे. हे 146 या दोघांना आपण कसे वाटणार आहोत? समान दोन वाटायला पाहिजे ना. कॉंग्रंट आहेत, इक्वल आहेत. म्हणजे अँगल ए बरोबर 146/2. अँगल बी बरोबर 146/2. कळते का? आणि या दोघांची बेरीज म्हणजे एसीडी. आणि दोघं सारखेच आहेत म्हणजे दोघांना सारख्या प्रमाणात वाटायला लागेल. दोन समान भाग. मग 146 ला 2 ने भागल्यावर आपल्याला काय मिळणार? 73 डिग्री. हे कोण कोण आला? मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल बी. आता किती सोपं आहे बघा. ए आणि बी ची बेरीज किती? मी तुम्हाला विचारतो. ए प्लस बी किती येणार? ए प्लस बी किती येणार? अँगल ए प्लस अँगल बी किती येणार? 146. हे एसीडी चे माप आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती? 180. मग अँगल बघा. मेजर ऑफ अँगल ए सी बी बरोबर 180 वजा किती येणार? कळतंय का? कळलं का? किती जणांना कळलं? या दोघांची बेरीज 146 आहे. या दोघांची बेरीज. आता तिसऱ्या कोणाचं माप काढायचं? त्रिकोणाच्या 2 कोणाचं मिळालं? 146 आहे. तिसऱ्याचं काढायचं आहे. मग तिघांची बेरीज किती असते? 180. त्यातल्या दोघांच्याकडे 146 आहे. मग उरलं किती 180तलं? समजलं का? इथं पण कळलं. तर हा प्रॅक्टिस सेट 21 सोडवा.